नमस्कार मंडळी, मी मोनिका. आज मी तुम्हाला माझ्याकडील हे लिंबूचं झाड दाखवते. त्याची पानं तुम्हाला खाल्लेली दिसत असतील, म्हणजे कुरतडलेली दिसत असतील आणि हे काम आहे आळ्यांचं. 8-10 दिवसापासून मी बघत आहे की ह्या झाडावर वेगळ्याच प्रकारच्या आळ्या मला दिसल्यात. आता सुरुवातीला वाटलं की पालशी करून गेली असावी, कारण तसंच ते दिसत होतं. बघा, तुम्हाला दाखवते जवळून. मग तेवढं लक्ष मी काही दिलं नाही. पण नंतर मग जरा निरखून बघू म्हटलं की कोण खाऊन जातं हे असे पानं. बघा, या अशा पद्धतीच्या आळ्या मला दिसल्यात आणि अगदी शांत ती आळी जी आहे तिची हालचाल काहीच नाही. तिला जेव्हा आपण हात लावतो किंवा एखाद्या पानाने तिला हलवतो तेव्हा ती हालचाल करताना आपल्याला दिसते. ह्या आळ्या या झाडाला नुकसान करतात का? तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा. आणि पहिल्यांदाच मी ह्या अशा आळ्या बघत आहे. तशा हिरव्या आळ्या ह्या झाडावर नेहमी आपण बघतो की पानं खाणारी ती आळी मी बघितलेली आहे, पण या आळ्यांबद्दल तेवढं काही मला माहिती नाही. आणि 1-2 आळी मी यापूर्वी बाजूलासुद्धा झाडावरून करून टाकली. आता सुरुवातीला ही झाडं पूर्ण उन्हात होती, पण आता फेब्रुवारी एंडिंग आणि मार्चची सुरुवात आहे आणि आमच्या भागात उन्हाची जे ऊन आहे ते खूपच जास्तीचं जाणवतं. त्यामुळे मग म्हटलं की दुपारून झाडांना ऊन हे नाही असलं तरी चालेल, सकाळचं कोवळं ऊन 2-4 तासांचं त्यांच्यावर येतं आणि तशा जागेवर मी ही झाडं आता शिफ्ट केली आहेत आणि तेव्हापासूनच ह्या अशा प्रकारच्या आळ्या त्या झाडावर दिसायला लागल्यात. घरीच उगवलेलं हे लिंबूचं झाड आहे. खाल्लेला जो लिंबू असतो त्याच्या बिया ह्या मातीत रोवलेल्यात आणि त्यापासून उगवलेलं हे झाड आहे आणि साधारणतः 1-1.5 वर्षाचं हे झाड आहे. पण अशा प्रकारच्या आळ्या आता त्या झाडावर होत आहेत आणि ती पानं कुरतळून खात आहेत. आता जेव्हा आपण झाडं लावतो आणि ते जर असे कुरतळून आळ्या खाऊन जात असतील तर विचार करा काय मनाला वाटत असेल. आता या आळीला नुकसान पोचवण्याचा माझा काहीही हेतू नाही, पण झाडाला त्यांनी खराब करू नये असं मला मनापासून वाटतं. ह्या आळीबद्दल तुम्हाला कोणाला माहिती असेल की ह्या कशा कमी होतील किंवा झाडांना कुरतडणार नाहीत, आपले झाडं खराब होणार नाहीत, तर यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल नक्की सांगा. अगदी शांत पद्धतीने ती आळी पानावर बसून मला वाटतं खात असावी, कारण हालचाल ही ती जेव्हा तिला हलवतो आपण, नाही बघा, पानाने हलवलं तेव्हाच तिची हालचाल सुरू झाली. नंतर ती अगदी आरामात शांततेत त्या पानावर बसून राहते आणि तिचा कलरसुद्धा असा वेगळाच आहे. सुरुवातीला कळलंच नाही की तिचं तोंड कुठल्या साईडला आहे. मग व्यवस्थित बघितल्यावर समजलं की पुढच्या साईडला ती तोंडाने इकडे तिकडे तोंड फिरत होती आणि पुढं 2 असे शिंगसुद्धा दिसत होते. चला, कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. गार्डनिंग मी सुद्धा शिकत आहे. कुठल्याही निसर्गातील प्राण्याला किंवा कीटकांना माझ्याकडून अपाय होऊ नये याची मी काळजी घेतेच, पण त्यांनीसुद्धा माझी झाडं खराब करू नये हा सुद्धा प्रांजळ हेतू माझ्या मनात आहे. बघा, तिला हलवल्यावरती कशी, आता माझी अशी इच्छा होती की ह्या पानावर हिला आपण घ्यावं आणि दुसरीकडे एखाद्या झाडावर टाकून द्यावं. त्यासाठीच मी एक पान तोडलं त्या लिंबूचंच आणि त्यावर तिला मी अलगदपणे उचलून घेतलं. बघा, ही कीटकंसुद्धा किती संवेदनशील असतात. ती आधी चेक करते की इथं मला सेफ आहे की नाही आणि ती हळूहळू त्या पानावर मग पुढे सरकते. तिला असं वाटते की हे पानसुद्धा ह्या लिंबाच्या पानासारखंच आहे, यालाच ते जुडलेलं असावं. पण मी हिला काही आता या झाडावर असं वाटतं मला की राहिली तर ती पुन्हा सगळी पानं जी आहेत
ती संपवून टाकेल आणि कोवळा जो भाग असतो की नाही वरचा, जिथं नवीन पालवी फुटते तर त्या ठिकाणीच ती कुरतळते आणि म्हणून मग थोडंसं असं वाटतं की नको, ह्या आळ्या मग आपण दुसरीकडे सोडायला हव्यात. तर आता बघा, हे पान तिथं मी ठेवलं आणि तिच्या वजनाने ते पानसुद्धा तिथं